आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये अनेक महिला बचत गट काम करत असतात। महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात। अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये वनरवाडी या गावामध्ये नवनाथ स्वयंसहायता महिला बचत गट या बचत गटाच्या माध्यमातून अळंबी लागवड करून त्याच्या माध्यमातून उत्पन्न घेण्यात येतं। माझ्या पाठीमागे बघू शकता या महिला बचत गटाच्या माध्यमातून ह्या रोगप्रतिकार शक्ती वाढवते पोषक तत्वांना असलेल्या या अळंबी लागवड या बचत गटाने केलेल्या आहे। गेल्या 1 वर्षापासून ह्या महिला बचत गटाच्या वतीने या अळंबीचं उत्पन्न घेतलं जातं आणि या उत्पन्नाच्या आधारे या महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे। आपल्याशी बोलण्यासाठी या महिला बचत गटाच्या काही महिला देखील आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार। काय सांगाल, आपण या अळंबीची लागवड करत असता आणि त्याचं उत्पन्न घेत असता? ह्या अळंबीपासून आम्हाला रोग प्रतिकारक शक्ती आणि बीपी शुगर असे अनेक आजार नाहीसे होतात त्याच्यापासून। म्हणजे शुगर बीपी साठी ते एकदम शुगर लेवलला राहतं। या उत्पन्नाची सुरुवात तुम्ही कशी केली? या उत्पन्नात आम्ही बचत गटाच्या माध्यमातून आम्ही BM मॅडमशी संपर्क साधून मानव विकास अंतर्गत हा प्रकल्प दिला घेतला आणि आमच्या प्रकल्पाला मानव विकास अंतर्गत 90% सबसिडी आणि 10% आम्ही स्वतःहून भरलेले आहे आणि त्या 90% मध्ये आम्ही हे मशरूमचा प्लॅन उभा केलेला आहे। तर आम्ही खूप आभारी आहे त्यांचं का आम्हाला हे मशरूमचा प्लॅन दिल्याबद्दल। प्रशिक्षणासाठी कुठे गेला होता? आम्ही या मशरूम अंतर्गत आम्हाला हैदराबाद ट्रेनिंग विमानानं घेतली होती। आम्ही 2 गटातील 2 मेंबर आम्ही विमानासाठी हैदराबाद NRD मशरूम ट्रेनिंगला गेलो होतो। मशरूम ट्रेनिंगला? हो। आणि किती उत्पन्न निघतं आणि कशा? पहिले आम्ही जानेवारी ते मार्च पर्यंत जी बॅच लावली ती आम्हाला 10-15 हजाराचा प्रॉफिट झालेला आहे। आता ही दुसरी 70 बॅगीची आम्ही बॅच लावलेली आहे। तर म्हणजे चालू आहे ती बॅग। आतापर्यंत आम्हाला 7,500 रुपये त्याचं इन्कम झालेले आहे, उत्पन्न मिळालं। आणि याचं विक्री कशी करतात? विक्री आम्हाला गावातून भरपूर सपोर्ट आहे, पण दिंडोरी, खतवड तसेच पालखेड या ठिकाणून पण मागणी स्वतः कस्टमर इथं घ्यायला येतात। जागेवरच? हो, जागेवर। नाशिक शहरामध्ये देखील पाठवता का? आतापर्यंत नाही, पण मागणी असल्यावर तर नक्की पाठवू। शक्यतो इथंच ते विकले जातं, म्हणजे शिल्लक माल राहत नाही आमच्यासाठी, विक्री होऊन जाते। हो, विक्री होऊन जाते। एक रात्रभर तो भुसा तिपडामध्ये भिजत घालतो, त्याच्यानंतर सकाळी तो उपसून घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे तो उकळवतो। उकळल्यानंतर तो आम्ही सुकायला ठेवतो। सुकायला आजा पाहिजे का जास्त वल्ला पण नसला पाहिजे आणि कोरडा पण झालेला नाही पाहिजे। तर मग आम्ही तो असा हाताला चिटकवून बघतो, हाताला जर तो लटकला नाही तर तो सुकलेला, मग तेव्हा आम्ही बॅग भरायला सुरुवात करतो। तो 1 किलो बियाणामध्ये आम्ही 8 बॅगा भरतो आणि ते एका बॅगेमध्ये 5 ते 6 थर आम्ही पूर्ण बियाणाचे लावतो। म्हणजे ते असं त्यांना पोकळाई वगैरे लागली पाहिजे। ते बियाणे कुठून आणतात? आम्ही ते नाशिकवरून द्वारका तिथं, हो, द्वारकेवरून तिथं। त्या बियाण्याची किंमत कशी असते? बियाण्याची किंमत 125 रुपये किलो असतं ते। 125 हो। रुपये? आणि याचं उत्पन्न कसं निघतं? एका बॅग मागे किती? एका बॅगेला शक्यतो 2-3 किलो निघतं। 2 किलो? काय किलोनं विक्री होते याची? आता पहिल्या बॅचला आम्ही 250 किलोनं विकले। आता 250 रुपये किलो? हो, 250 किलोनं विकले। आणि आताच्या बॅचला आम्ही म्हणजे आम्ही स्वतः केलेलं आहे, त्याच्यामुळे खर्च जास्त झाल्यामुळे आम्ही 280 ने विकतो। एकदा उगवण झाल्यानंतर किती दिवस चालतं ते? शक्यतो 1.5 महिना चालतं। 1.5 महिना चालत असतं? हो। आणि तुम्ही उत्पन्न घेत असताना किती महिला तुम्हाला सहभागी आहेत यात? आमच्या गटाच्या पूर्ण महिला याच्यामध्ये सहभागी आहे। म्हणजे आम्ही दुसरं पण काम करून हे मशरूमचा उद्योग करतो। काय काम करत असतो? दुसरं मजुरी झालं आणि किंवा मग शेती, स्वतःची शेती किंवा शेळी पालन झालं, ते काम करून मशरूम उद्योग सुरू केला। महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही हा उपक्रम सुरू केला, तर तुम्हाला घरून कसं सहकार्य? घरून तर पूर्ण सपोर्ट आहे। घरून म्हणजे आम्ही जर कधी वेळेवर तिथं गेलो नाही तर आमचे घरचे पण पाणी मारण्यासाठी तिथं उपस्थित राहतात। इथे उपस्थित असतात?
हे किती बाय किती जागेमध्ये तुम्ही हे प्रकल्प 20 बाय 15 जागेमध्ये आम्ही हा शेड बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला ह्या शेडमध्ये आम्हाला 300-250 बॅगा बसतील असं एवढं शेड बांधलेलं आहे. पण आम्ही टप्प्याटप्प्यावरती किती उत्पन्न होऊ शकतं याच्यामध्ये तुम्हाला एका महिन्यात? एका महिन्यात तरी 10-15 हजार 15,000 हो. उत्पन्न. आणि वेळ किती द्यावा लागतो? बळ काहीतरी अर्धा किंवा 15-20 मिनिटं त्यासाठी वेळ द्यावा लागतो. दिवसातून? हो. आणि जेव्हा फक्त बागा आणि ते भरायचं असतं तेव्हा मग कंटिन्यू 2 दिवस किंवा म्हणजे असं बियाणं असलं त्या पद्धतीने भरावं. त्या पद्धतीने हो. द्यावं लागतं. तुम्ही अळंबीचं उत्पन्न घेतात. अळंबी कशा पद्धतीने लावतात कशी आणि कशी प्रोसेस करतात सर्व? पहिले भुसा उकळवून घेतो. कसला भुसा असतो? हे गव्हाचा भुसा किंवा सोयाबीनचा भुसा असतो. तो उकळवून घ्यायचा पहिले. नाही, एक रात्र भिजत टाकायचा, उकळवून घ्यायचा, सुकवायचा सकाळी, म्हणजे सकाळी टाकायचा सुकत. तो असा हाताला चिपणार नाही असा सुकून द्यायचा. नंतर बॅगा भरायच्या, त्या 5-5, 6-6 अंतरावर टाकायचं असं बियाणं. आणि पुढे काय प्रोसेस आहे? पुढे मशरूम खाण्याचे फायदे. मशरूम खाण्याचे फायदे. आपण त्यामध्ये बिया टाकतात का? हो. काय सांगाल, मशरूम कशा पद्धतीने उगवतात तुम्ही? त्याच्यात ना मग ते आम्ही असे गव्हाच्या भुसाचे थर देतो. मग त्याच्यात बिया असं कडानं टाकतो. 4-4 बोटाच्या अंतरावर आम्ही 5 थर देतो. आणि मग ते 15 दिवस आम्ही त्या बॅगी तशा ठेवतो, अंधाऱ्या खोलीत ठेवतो. मग त्याच्यानंतर वरती टांगून देतो. 15 दिवसांनी नंतर वरती टांगून देतो. मग त्याला ते बारीक बारीक मोड येते. मग पाणी आम्ही मारितो, सुरुवात मारायची. पाणी मारितो आम्ही. त्याच्यानंतर मोठाली होते ती, मग विक्री होते. आपल्यासोबत मला काय सांगाल, कशा पद्धतीने मशरूम उत्पादन घेतात तुम्ही? या महिला घेत आहेत, कशा पद्धतीने घेतात? चांगल्या पद्धतीने घेतात. एकदम व्यवस्थित त्यांचं काम बी एकदम व्यवस्थित असतं. आणि रोज सकाळी 10 वाजता येतात आणि नंतर 2 वाजता येतात. त्याच्यासाठी पाणी मारण्यासाठी परत 5 वाजता येत असतात. 2 टाइम पाणी 2 मारतात? 3 टाइम 3 टाइम. महिला बचत गटाच्या माध्यमातून अशा विविध उपक्रम राबवत मशरूमची उत्पादन घेत, अळंबी म्हणजे मशरूम, या मशरूमची उत्पादन घेत अतिशय सज्ज पद्धतीने हैदराबाद येथे विमानाच्या प्रवास करत जात, ट्रेनिंग घेऊन येत, नाशिक जिल्ह्यातील ट्रायबल भाग असलेल्या या दिंडोरी तालुक्यामध्ये या मशरूमची शेती या महिला करत आहे. या 11 महिला या बचत गटाच्या माध्यमातून ही शेती अतिशय उत्कृष्टरित्या करत आहे. यातून उत्पन्न देखील त्या 15 ते 20 हजारापर्यंत महिन्याला घेत आहे. या 11 महिलांचा हा बचत गट अतिशय सुसज्जरित्या सुरू आहे आणि याच्यातून उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे मिळत असल्याचंही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. कॅमेरा पर्सन ऋषीसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.